श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हेल्दी चटपटीत मूग डाळीची कटोरी चाट. आता त्यासाठी सर्वात अगोदर आपण 3 तास भिजवून घेतलेली मुगाची डाळ आहे, ती स्वच्छ धुवून घेतली. 1 वाटी डाळ ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची. किसून घेतलेलं थोडंसं अद्रक, 2 चमचे रवा. आता हे सर्व मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं, बारीक पेस्ट करून घेतली त्याची. आता हे सर्व मी एका बाउलमध्ये काढून घेते. आता या बॅटरमध्ये थोडीशी हळद, मीठ, थोडासा हिंग हे सर्व टाकलेलं आहे आणि सर्व ते मिक्स करून घेते. हळद टाकल्यामुळे या चाटच्या कटोरीला छान असा पिवळा कलर येतो. आता या बॅटरमध्ये थोडंसं पाणी टाकलं. बॅटर जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि जास्त सैलही ठेवायचं नाही. तर छान बॅटर तयार झालेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा इनो टाकते. अर्धा सॅशे टाकून घेतलेला आहे. आता त्यावर थोडंसं पाणी टाकते, म्हणजे तो ॲक्टिव्ह होतो. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत मी गॅसवर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यावर चाळणी ठेवलेली आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता मी 2 वाट्या घेतल्या आहेत. त्या दोन्ही वाट्यांना व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे. आता मोठ्या वाटीमध्ये छोटी वाटी अशी पालथी घातलेली आहे. आता यावर मी बॅटर टाकून घेणार आहे. हे पास व्यवस्थित बॅटर टाकून घ्यायचं वाटीमध्ये आणि असं प्लेन करून घ्यायचं. आता दुसरी वाटी घेतली आहे, त्यातही तसंच केलं आहे. मोठ्या वाटीमध्ये छोटी वाटी पालथी घातलेली आहे आणि दोन्ही वाट्यांना अगोदर तेल लावून घेतलं होतं. आता या दोन्ही वाट्या मी वाफवण्यासाठी चाळणीवर ठेवल्या आहेत. कढईतल्या पाण्याला उकळी आली होती. आता त्यावर व्यवस्थित असं झाकून ठेवून देते. आता याला 15 मिनिटं छान व्यवस्थित असं वाफवून घेतलं. 15 मिनिटानंतर पहा किती छान फुलून आले आहे. बॅटर छान फुललेलं आहे.
आता याला असं सुरीच्या सहाय्याने असं व्यवस्थित असं कडा सोडून घ्यायच्या याच्या. आता आपण काढून घेऊ वाटी. हे पहा. सुरीने व्यवस्थित असं सोडवून घ्यायचं. आता आपण त्यासाठी चाट बनवून घेऊ. एक बटाटा उकडून असा बारीक चिरून घेतला आहे. त्यामध्ये एक कांदा चिरून घेतला आहे बारीक. त्यातच एक टोमॅटो चिरून घेतला होता बारीक, तोही टाकला. कोथिंबीर, थोडीशी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली, थोडंसं लाल तिखट, थोडंसं काळं मीठ, मीठ, चाट मसाला, पुदिन्याची चटणी, चिंचेची चटणी, आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता आपण सर्व करू. आता जी कटोरी बनवली होती ती कटोरी घेतली, त्यामध्ये हे बनवलेलं चाट टाकून घ्यायचं. अशी कटोरी जाळीदार अशी कटोरी स्पंजी बनली आहे. आता चाट टाकून घेतली. त्यावर आता गोड दही, दह्यामध्ये थोडीशी साखर टाकून घेतली होती, ते गोड दही, पुदिन्याची हिरवी चटणी, चिंचेची चटणी, चिंचेची गोड चटणी, चाट मसाला, लाल तिखट,
थोडीशी बारीक शेव. अशा पद्धतीनं ही चाट अशी सर्व करायची. खूप टेस्टी लागते. मी पुन्हा थोडंसं दही, पुदिन्याची चटणी आणि चिंचेची गोड चटणी टाकली आहे. अशा पद्धतीने ही चाट सर्व करायची. खूप टेस्टी लागते. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटते ते कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने आपली मुगाची हेल्दी चाट तयार झाली आहे.